राजकारणी हे खऱ्या अर्थाने हिंदूवादी नाहीत, ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखे शेपूट हलवतात अशी अत्यंत खालच्या पातळीवरील शब्दात कालीचरण महाराज यांनी लोकप्रतिनिधींवर हल्ला चढवला आहे। नंदुरबारमध्ये आयोजित हिंदू धर्म जागृती सभेत कालीचरण महाराजांची तोफ धडाडली असून त्यांनी केवळ राजकारण्यांवरच नाही तर इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। संपूर्ण राज्याला हादरून सोडणाऱ्या या भाषणात नेमकं काय म्हटले आणि यामुळे नवा वाद कसा पेटणार आहे जाणून घेणार आहोत या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला। नंदुरबार शहरात हिंदू सेवा सहाय्य समितीच्या वतीने एका भव्य हिंदू धर्म जागृती सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेला हिंदू बांधवांची मोठी गर्दी जमली होती आणि याच व्यासपीठावरून कालीचरण महाराज यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक आणि वादग्रस्त विधानांनी राजकीय वातावरण तापवलं आहे। आपल्या भाषणाची सुरुवातच त्यांनी राजकारण्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून केली। कालीचरण महाराज म्हणाले की आजचे राजकारणी हे खरे हिंदूवादी नाहीत, सत्तेसाठी आणि मतांसाठी हे राजकारणी मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखे शेपूट हलवतात अशा शब्दात त्यांनी लोकप्रतिनिधींची खिल्ली उडवली आहे। त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता मोठ्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कालीचरण महाराजांनी केवळ राजकारण्यांनाच लक्ष केलं नाही तर त्यांनी भारतातील धर्माच्या इतिहासावरही भाष्य केलं आहे। ते म्हणाले की इस्लाम आणि ख्रिश्चन हे भारतातील मूळ धर्मच नाहीत तर ते केवळ पंथ आहेत। भारतातील 100% मुसलमान हे पूर्वीचे हिंदूच होते असा दावा करत त्यांनी मुस्लिमांना पुन्हा एकदा हिंदू धर्मात परतण्याचे म्हणजेच घर वापसी करण्याचे आवाहनही या सभेत केलं आहे। हिंदूंच्या आजच्या दुरावस्थेला राजकारणी जबाबदार असले तरी हिंदूंच्या स्वतःची मतदानाची पद्धतही तितकीच कारणीभूत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला। त्यांच्या मते मुसलमान हे त्यांच्या धर्माच्या हितासाठी 100% मतदान करतात, मात्र हिंदू मतदारांची टक्केवारी 45%च्या वर जात नाही, ही मोठी खेदाची बाब आहे। या भाषणात कालीचरण महाराजांनी हिंदू समाजातील जातीवादावरही सडकून टीका केली आहे। हिंदू मतदार हा आपल्या सडक्या जातीवादासाठी आणि वैयक्तिक स्वार्थासाठी मतदान करतो, हीच त्याची सर्वात मोठी चूक आहे। जोपर्यंत हिंदू समाज आपली एक भक्कम वोट बँक तयार करत नाही आणि केवळ हिंदू हिताचा विचार करणाऱ्यालाच मतदान करत नाही तोपर्यंत कोणताही राजकारणी हिंदूचं ऐकणार नाही असा इशाराच त्यांनी उपस्थित जनसमुदायाला दिला आहे। राजकीय पक्षांना भीती वाटली पाहिजे, अशी हिंदू वोट बँक तयार करा तरच तुमची दखल घेतली जाईल असंही त्यांनी आवर्जून सांगितलं। नंदुरबार मधील या सभेमुळे आता प्रशासनासमोरही पेच निर्माण झाला आहे। कालीचरण महाराज यांच्या या विधानामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे। याआधीही अनेक वेळा त्यांनी अशाच प्रकारची प्रक्षोभक विधाने केली होती ज्यावरून त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले आहेत। आता नंदुरबार मधील या विधानानंतर राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। राजकारण्यांना थेट कुत्र्याची उपमा दिल्याने सर्वच पक्षांचे नेते आता कालीचरण महाराजांवर काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की लाईक करा।